च्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री फडणवीस थोड्याच वेळात आसामसाठी रवाना होणार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचार करणार असल्याची माहिती समोर येते। आसाममध्ये भाजपचा प्रचार ते करणार आहेत। आसाममध्ये उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या 2 ते 3 सभा होणार असल्याची ही माहिती आहे। आसाम सोबतच पश्चिम बंगाल, केरळ राज्यामध्ये सुद्धा टप्प्याटप्प्याने मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा असेल अशी माहिती समोर आली आहे। पाहुयात पुढची बातमी। भोंदू खरातचे नवनवे कारनामे समोर येत आहेत। दीपक केसरकरांचा फोटो दाखवा सुषमा अंधारेंनी जोरदार हल्लाबोल केलाय। यावेळी केसरकर आणि खरात सोबत सिन्नर औद्योगिक सहकारी वसाहतीच्या चेअरमॅन नामकर्ण आवारेंचा फोटो दाखवत त्यांनी काही सवाल उपस्थित केले। तर आरोपी खरातचे आमच्या संस्थेमध्ये कोणतीही गुंतवणूक नाही असं स्पष्टीकरण आवारेंनी दिलं। मात्र याच आवारेंनी आसामी नामकरण हे पुस्तक 2012 साली लिहिलं होतं आणि या पुस्तकाला प्रस्तावनाच खरातनं लिहिली होती। तर आवारेंनी भोंदू खरातचा उल्लेख पुस्तकामध्ये सिद्ध पुरुष असा केल्याचं उघड झालंय। सर्वात आधी पाहूयात अंधारेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आवारेंनी नेमकं काय उत्तर दिलेलं आहे ते, आणि त्यानंतर पुढचे डिटेल्स पाहूयात। माणसं पुन्हा पुन्हा का दिसतात? इथे परत मी सर्कल केलंय नामकरणाला। बघा, चाकणकर, केसरकर, खरात आणि चौथा माणूस आहे नामकर्ण। या नामकरणाचं केसरकरशी काय संबंध आहे? ये रिश्ता क्या कहलाता है? हमें बताओ, आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे। हे बरं, हे बघा, इथं तर एकदम पर्सनल मीटिंग चालू आहे। अतिशय पर्सनल मीटिंग आहे। या पर्सनल मीटिंगमध्ये फक्त 4च लोक दिसतात, ज्या 4 लोकांमध्ये स्पष्टपणे खरात, केसरकर, चाकणकर आणि नामकर्ण। तत्कालीन शिक्षण मंत्री सन्माननीय केसरकर साहेब हे या रस्त्याने जात होते। त्यांना मी विनंती केली की आमच्या संस्थेला भेट द्यावी, आमची औद्योगिक वसाहत आहे, चांगल्या प्रकारचं काम आहे, आमच्या उद्योजकांची थोडं हितगुज करावं। त्याप्रमाणे त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं। त्याप्रमाणे ते संस्थेत आल्यानंतर आम्ही त्यांचा सत्कार केला, उद्योजकांची चर्चा घडवली। मी एक संस्थेचा चेअरमन म्हणून आमच्या औद्योगिक वसाहतीपुढे महाराष्ट्र शासनाकडे जे प्रलंबित असलेले काही जे प्रश्न आहे, काही धोरणात्मक निर्णय, याच्याबाबत मी त्यांच्याशी अतिशय सखोलरित्या सर्वांच्या समोर चर्चा केली। दरम्यान त्यावेळी शालेय शिक्षण मंत्री असलेले केसरकर आणि खरातचं सिन्नर औद्योगिक सहकारी वसाहतीमध्ये काय काम होतं असा सवाल अंधारेंनी केला। आता कॅबिनेट मिनिस्टर इतका निवांत वेळ का देतोय? त्याचं काम धाम सोडून इथे वेळ का देतोय? तो औद्योगिक सहकारी संस्थेमध्ये सिन्नरच्या MIDCत येऊन का बसतो हा माणूस? केसरकरांचं असं नेमकं काय काम होतं? काय आजूबाजूला एखादी साखर शाळा उभी करायची होती, वस्ती शाळा उभी करायची होती, एखादा शैक्षणिक उपक्रम होता? नेमकं काय विषय होता? याचं उत्तर केसरकर अधिक चांगलं देऊ शकतात। आमच्या संस्थेमध्ये आरोपी खरात यांची कोणती 1 रुपयाची सुद्धा गुंतवणूक नाही। ते आमच्या संस्थेचे, ते किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आमच्या संस्थेचे सभासद नाही। तसेच त्यांनी अन्य उद्योजकांबरोबर गुंतवणूक देखील 1 रुपयाची केली नाही। आरोपी खरातांची हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक ही सपशेल खोटी आणि चुकीची बातमी आहे, खोडसाळपणाची आहे। त्याच्यामुळे निश्चितच आमच्या दोन्ही औद्योगिक वसाहतीची बदनामी झालेली आहे। पहिल्यात नामकर्ण आवारेंनी अंधारेंच्या आरोपांना काय उत्तर दिलंय, आता पाहूयात त्यांच्या पुस्तकामध्ये खरात संदर्भात काय उल्लेख आहे ते। तर हा जो नामकरण आभारी आहे यांनी असं म्हटलं होतं की माझा आणि खरातचा काही संबंध नाहीये, उगाच तुम्ही त्याच्याशी माझा संबंध जोडू नका, अशा प्रकारचं वक्तव्य या नामकरणाने केलेलं होतं। मात्र त्याच्या संदर्भातला एक ठोस असा पुरावा न्यूज 18 मराठी हाती लागलाय। आपण बघू शकतो, हे जे पुस्तक आहे याचं नाव आहे आसामी नामकरण। हा जो व्यक्ती दिसतोय हाच तो नामकरण आहे, नामकर्ण आवारे, ज्याचे खरातशी अगदी जवळचे संबंध होते आणि त्याने या पुस्तकामध्ये अतिशय धक्कादायक असे खुलासे देखील केलेले आहे। खरं तर 2012 साली हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे आणि या पुस्तकाचं जी प्रस्तावना आहे, ही जी प्रस्तावना दिसते आहे नवनिर्माणाच्या ध्यासाची जीवन कहाणी, ही प्रस्तावना अशोक खरात जे आहेत यांनी स्वतः लिहिलेली आहे। जवळपास 7-8 पानाची ही सगळी प्रस्तावना आहे, ज्यामध्ये त्यांनी सगळं जे वर्णन आहे ते केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे ही जी मार्किंग केलेली जी लाईन आपण बघतोय, याच्यामध्ये तो खरात असे म्हणतात की माझा आणि त्यांचा म्हणजे या नामकरणाचा परिचय झाला
अगदी घट्ट स्नेहात रूपांतर झालं. माझ्या अनेक कामात त्यांनी वेळोवेळी मदत केली. मिरगावच्या शिवनिका संस्थांच्या वतीने आम्ही जेव्हा ईशान्येश्वर मंदिराचं बांधकाम हाती घेतलं, तेव्हा आम्हाला मदत करण्यासाठी हा जो व्यक्ती आहे नामकर्ण, याने खूप मोलाची साथ दिली आणि अग्रभागी हा माणूस होता. त्यामुळं खरातच स्वतः सांगतोय की हा जो नामकर्ण आहे, हा अग्रभागी होता या मंदिर बांधताना. 2010 साली हे मंदिर बांधलं गेलं आणि त्याच्यामध्ये अग्रभागी हा नामकर्ण होता. खरं तर तो या ट्रस्ट मंडळावरती देखील होता. 2023 पर्यंत आपण जर बघितलं तर हा माणूस जो आहे नामकर्ण आवारे, हा या सरचिटणीस या शिवनिका संस्थांवरती राहिलेला आहे. आणि त्याने एक जी गोष्ट याच्यात लिहिलेली आहे ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यामध्ये तो म्हणतोय सिद्ध पुरुषाच्या सहवासात. तर हे जे त्याचं म्हणणं आहे, तर हे म्हणणं सिद्ध पुरुष जो आहे तो हा अशोक खरात जो आहे त्याच्या संदर्भाने त्याने भले मोठी त्याची स्तुती केल्याचं याच्यामध्ये दिसतंय. खरं तर SITने याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे. अंधारांनी जे आरोप केले त्यामध्ये कुठेतरी तथ्य असल्याचं या पुस्तकाहून तरी समोर येताना दिसतंय. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, मिरगाव, नाशिक. तर आता यावर आवारेंचं काही स्पष्टीकरण येतं का ते बघावं लागेल. यानंतर पाहूयात पुढची बातमी. एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खडसेंविरोधात बोदवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. खडसे यांच्यासह त्यांची मुलगी शारदा यांनी फसवणूक करून जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. 2002चं हे प्रकरण तब्बल 24 वर्षांनी पुन्हा समोर आलंय. दुय्यम निबंधकासोबत संगनमत करून जमीन लाटल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान एकनाथ खडसेंनी सर्व आरोप फेटाळलेत आणि याबाबत न्यायालयात जाणार असल्याचंही सांगितलंय. हे जमीन आहे भाऊ, महार वतनची आहे, हे खरी गोष्टी आहे. पण एकनाथ खडसेनं आमची फसवगिरी केली. त्यानं आम्हाला नुसते 51,000 रुपये दिले. त्याच्यामध्ये त्यानं गाडं संपवलं. पण त्याच्यामधून असं झालं की त्यानं आमचा निर्णय केला नाही. तो म्हणे मी साखर कारखाना टाकीन, तुमच्या मुलाईले आम्ही नोकरीले लावू. मग त्यांना आम्हाला गोरगरिबाला आशा दिली. त्यानं आमची आशा पुरी केली नाही. जर का ही जमीन त्या शेतकऱ्यांची जमीन जर का वर्ग 2 म्हणजे 6ची जर ती जमीन असेल, महारवतनाची जर ती जमीन असेल, तर त्यांना मी माझ्याजवळची 50 एकर जमीन म्हणून मी त्यांना इनाम देईल, बक्षीस देईल. तर मग आमचा आता असा प्रश्न आहे की आता तर गुन्हे दाखल झालेले आहेत आमच्याकडे. त्या आम्ही ना गुन्हे दाखल करताना सर्व पूर्ण एव्हिडन्स सहित आम्ही ते गुन्हे दाखल केलेले आहेत. म्हणजे ही जमीन 6ची वर्ग 2ची जमीन महारवतनाची जमीन आहे म्हणून आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. मग आमचा आता असा प्रश्न आहे की ते त्यांच्याजवळची जे 50 एकर जमीन आम्ही त्यांना बक्षीस देऊ तर ते त्यांचा शब्द पाळतील का? खऱ्या अर्थाने कारखान्याच्या उद्देशाने जमीन लाटणे हाच उद्देश त्यांचा होता. कारण वेळेवर खरेदी खतामध्ये तापी पूर्णा शुगर अलाइट लिमिटेड करायचा, तो वेळेवर खोडून टाकायचा आणि स्वतःच्या कुटुंबाच्या नावाने जमीन घ्यायची. म्हणजे फसवणूक करण्याचा उद्देश त्या दिवसून ठरलेला होता. या ठिकाणी हे सरळ दिसते आहे की हे सगळं बोगस आहे, भलावट आहे. याच्यामध्ये वर्ग 1ची जमीन दिसते आहे, महार वतन जमीन नाही आहे. काय संबंध आहे याच्यामध्ये? 24 वर्ष घटना घडल्याचा क्रम केव्हा FIR मध्ये लिहिलेला आहे तर 2002 पासून तर 2026 पर्यंत केव्हा घडली हे माहिती नाही. अशा स्वरूपाची FIR या ठिकाणी दाखल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. याचा सखोल तक्रार मी करणारच आहे. पाहूयात पुढची बातमी. अभिनेते शरद पोंक्षेंनी भारतीय जनता पार्टीवर बोचरी टीका केली आहे. भाजपच्या काँग्रेसीकरणावरून पोंक्षेंनी भाजपला आरसा दाखवलाय. तसंच भाजपनं अहंकार बाळगू नये असा सल्ला सुद्धा त्यांनी दिलेला आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं भारत एक हिंदू राष्ट्र या विषयावर व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं. त्यावर बोलताना शरद पोंक्षेंनी भाजपवर घणाघात केला. शरद पोंक्षांच्या जीवनामध्ये त्यांच्या विचारशैलीमध्ये हिंदुत्व हा सगळ्यात महत्त्वाचा भाग ठरतो आणि तो कुठपर्यंत जातो तर त्यांनी हा विषय मांडताना किंवा भाजप हा काय विचार करतो याच्यापेक्षा भारत हे हिंदूंचा राष्ट्र आहे हे मांडण्याची त्यांची सगळ्या दाखवण्याची कल्पना होती. आम्ही विनम्रपणे निवडणुका लढतो,
विकसित भारताचा संकल्प जनतेला सांगतो, जनतेला मॅनिफेस्टो देऊन निवडणुका लढतो, जाहीरनामा देऊन, संकल्पनामा देऊन, आणि 5 वर्षात निवडून आल्यानंतर आम्ही आपला जाहीरनामा पूर्ण करतो म्हणून लोक आम्हाला मत देतात. आम्ही कधीच त्या ठिकाणी दमदाटी करत नाही किंवा कोणाला प्रलोभन दाखवत नाही. हा धंदा काँग्रेसचा आणि त्या बाकी लोकांचा आहे. प्रकाश आंबेडकरजींच्यापासून घेतला पाहिजे. पाहुयात पुढची बातमी. भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारला भंडाऱ्यावरून नागपूरला जाताना अपघात झाला. या अपघातामधून खासदार प्रशांत पडोळे थोडक्यात बचावले. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले. या अपघातामध्ये काही घातपात तर नाही ना अशी शक्यता पडोळेंनी वर्तवली आहे. कारण याच रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी पडोळेंच्या कारला अपघात झाला होता. तसंच काही दिवसांपूर्वी भंडाऱ्यातील विश्रामगृहात असलेल्या VIP सूटमध्ये खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे बसले असताना अचानक VIP सूटच्या दरवाजाजवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती आणि या आगीने लगेचच भीषण स्वरूप या आगीनं धारण केलेलं होतं. मात्र प्रसंगावधान राखत उपस्थित खासदार प्रशांत पडोळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांनी फायर एक्सटेन्शनच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवलं होतं. त्याच्यामुळे आता हा जो अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये घातपाताचा संशय पडोळेंनी व्यक्त केलाय. दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये जाण्यासाठी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत पडोळे सकाळी 5 वाजता नागपूर विमानतळाकरता भंडाऱ्यातल्या निवासस्थानावरून निघाले आणि 5:30 वाजता ज्यावेळी ते या नागपूर मार्गावर होते त्यावेळी या हल्दीराम कंपनीच्या समोर असलेल्या याच रोडवर त्यांच्या गाडीचा अपघात झाला. आम्ही सकाळी भंडाऱ्यामधनं 5 वाजे निघालो. आम्हाला साहेबांचं अधिवेशन असल्याकारणानं आम्हाला त्यांना एअरपोर्टला सोडून द्यायचं होतं. तर आम्ही येत होतो तर ट्रॉफिक थोडं होती आणि आम्ही राईट साईडनं चालत होतो आणि थोडं भीड असल्याकारणाने ट्रकवाल्याने CNG लोड होता त्याच्यामध्ये, त्या गाडीमध्ये CNG टँकर, त्यांनी मागे पुढे न बघता इंडिकेटर न देता ओव्हरटॅक मारला आम्हाला आणि पडून गेलाय. बरं, ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी गाडीचे एअरबॅग देखील उघडले नाही. काय माहिती काय झालं नेमकं? गाडीचे एअरबॅग आम्ही सीट बेल्ट लावून होतो पण गाडीचे एअरबॅग उघडलं नाही. तर आम्हाला असं वाटतं की कोणतरी आमच्या मागे लागलं आहे हे घात करण्यासाठी. कारण की याच्या आधी पण झालं होतं त्यावेळेस पण एअरबॅग नव्हतं उघडलं. आणि टोयोटा बाटनी कंपनीला आम्ही फोन करून विचारलं होतं. ते म्हणत आहे की हे 100 गाड्यामधून 4 गाड्यांना निघते. तर मग आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या साहेबांना का अशी डमी गाडी देताय? तुम्ही व्यवस्थित गाडी द्या ना. आमच्या साहेबांच्या मागे काय लागलाय तुम्ही असे फालतू काम करता? आता या सगळ्या प्रकरणाची तक्रार जी आहे ती नागपूरच्या वडोदा पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे आणि पोलिसांना आपल्या तपासाची चक्र फिरवत काही क्ल्यूच्या आधारे जे आहे ते अपघाताच्या ट्रक चालकाला शोधून काढलेलं आणि लवकरच त्या ट्रक चालकाला ताब्यात घेणार असल्याचं देखील पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता ट्रक चालकाला ताब्यात घेतल्यानंतर खासदारांनी व्यक्त केलेला संशय खरा आहे की हा फक्त अपघात होता हे स्पष्ट होऊ शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर. यानंतर एक मोठी अपडेट आहे. चिपी मुंबई चिपी हवाई प्रवासासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सर्वसामान्य प्रवाशांना हवाई प्रवास परवडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 100% वायबिलिटी गॅप फंडिंगसाठी शासनानं प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रति RCS आसनासाठी 2,991 रुपये दरानं VGFT साठी मुभा देण्यात आली आहे. एका वर्षासाठी 7,64 लाख रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पाहुयात पुढची बातमी. तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून परिचित असणाऱ्या येडेश्वरी देवीच्या मंदिरात चैत्र पौर्णिमा यात्रेची लगबग सुरू झाली आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून येडेश्वरी देवीच्या यात्रेकडे पाहिलं जातं आणि या यात्रेत 3 राज्यातून भाविक तुळजाभवानी आणि येडेश्वरीच्या दर्शनासाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये येत असतात. यंदा येडेश्वरीच्या यात्रेत 15 लाख भाविक दर्शनासाठी येणार असा अंदाज आहे. त्या दृष्टीनं मंदिर संस्थांनं यात्रेची जय्यत तयारी केली आहे. तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून परिचित असणाऱ्या आई येडेश्वरीची यात्रा जी आहे ती 1 तारखेपासून सुरू होत आहे. चैत्र पौर्णिमेची यात्रा ही मोठा उत्सव या मंदिरावरती साजरा केला जातो. वैशाखामध्ये साधारणतः ही यात्रा येते आणि या यात्रेसाठी राज्यातून नाही तर परराज्यातून भाविक येतो. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे मुंबई पुण्यातला भाविक या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात येत असतो. 15 लाखाचा आकडा यावर्षी भाविक मंदिरात येण्याचा वर्तवण्यात आलेला आहे. त्यानुसार जर बघितलं तर मंदिर संस्थानं जी आहे ती आपली सगळी तयारी जी आहे ती परिपूर्ण पद्धतीने केलेली आहे. कळसाला रंगरंगोटी असेल,
किंवा भाविकाला उभारण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात ही यात्रा येते, त्यामुळे पत्र्याचे शेड असेल किंवा सावलीची जी व्यवस्था आहे ती मंदिर संस्थांकडून परिपूर्ण पद्धतीने करण्यात आलेली आहे. याच बाजूला बघितलं आपल्या पाठीमागे ही भाविकांची लाईन आहे. ही उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून भाविकांना याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर इकडं स्वच्छतेचं जे काम आहे ते मंदिर संस्थांकडून अविरतपणे सुरू आहे. चैत्र पौर्णिमा यात्रा ही तुळजाभवानी आणि येडेश्वरीची सोबतच येते. तुळजाभवानीला येणारा भाविक आई येडेश्वरीच्या दर्शनाला येतो आणि त्या नित्यनेमानं येणाऱ्याचा आकडा जर बघितला तर ही 15 लाखाच्या जवळपास दरवर्षी असतो. त्यामुळं गर्दीचं नियोजन असेल यासाठी पोलीस प्रशासनानं देखील जय्यत तयारी केलेली आहे. मात्र आखाती देशात जे युद्ध सुरू आहे अमेरिका आणि इराणचं, त्या युद्धामुळे कुठेतरी पेट्रोल असेल किंवा या सगळ्या महागाई असेल अन्नपदार्थाची, त्यामुळे याचा फटका या यात्रेच्या कालावधीवरती निश्चित होऊ शकतो. मात्र त्याचा फटका जरी असला तरी मंदिर संस्थांना आपली तयारी जी आहे ती परिपूर्ण केल्याला दिसत आहे. सागर जाधवसह बालाजी निळफर, न्यूज 18 मराठी, येरमाळा, धाराशिव.